नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मधील चॅप्टर 5 मधील प्रॅक्टिस सेट 5.2च्या काही शाब्दिक उदाहरणांचा आपण सराव करतोय। तर त्यातील एक्झाम्पल नंबर 9 जरा स्टार दिलाय म्हणजे ते महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आहे। थोडं ट्रिकी ते असतं, खूप विशेष नाही परंतु थोडंसं ट्रिकी त्यात विचारलेलं असतं। डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इंटू 2 पार्ट्स। बघा, एक 560 सेंटीमीटर लांबीचा एक रोप दिलेला आहे, त्याची लांबी या ठिकाणी दिलेली आहे 560 सेंटीमीटर एवढे दिलेले आहे आणि त्याचे आपल्याला 2 तुकडे करायचे, त्याला 2 भागात डिवाइड करायचे आहे आणि 2 तुकडे त्यात जो उल्लेख आलेला आहे तो एक स्मॉलर पार्ट आणि दुसरा लार्जर पार्ट असं गृहीत धरूया आपण। मी हा एक तुकडा केला त्याचा स्मॉलमध्ये आणि हा मोठा तुकडा आहे। स्मॉलर पार्टला आपण म्हणू एक्स आणि लार्जर पार्टला म्हणूयात वाय। ठीक आहे, कुठलाही प्रॉब्लेम आपल्या ज्या 3 स्टेपमधून सॉल्व्ह होतं त्यातली पहिली स्टेप आपण या ठिकाणी बघतोय। प्रॉब्लेम आपण रीडिंगही करतो आणि व्हेरिएबल असाइनमेंट करण्याची पहिली स्टेप व्हेरिएबल असाइनमेंट, दुसरी फॉर्मेशन ऑफ इक्वेशन आणि तिसरी सोल्युशन ऑफ इक्वेशन। त्यातली पहिली स्टेप व्हेरिएबल असाइन करूया। स्मॉलर पार्टला मी एक्स म्हणणार आणि लार्जर पार्टला मी वाय म्हणणार। तर ते मी लिहून घेतो या ठिकाणी। बघा, लेट सपोज या ठिकाणी टॉर्च चालू करून घेऊया। लेट सपोज द स्मॉलर पार्ट बी एक्स and larger part of the rope be y। x आणि y म्हणून घेतले। आता दिलेल्या कंडिशननुसार एक तर पहिल्या वाक्यातच आपली पहिली कंडिशन लपलेली आहे। बघा, त्या रोपची लेंथ दिलेली आहे टोटल, म्हणजे x अधिक y दोन्ही मिळून आपल्याला 560 मिळणार आहे। बाय फर्स्ट कंडिशन असं मी म्हणतो, बाय फर्स्ट कंडिशन पहिली जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार त्या टोटल रोपची लेंथ 560 आहे, म्हणजे दोन्ही पार्ट स्मॉलर पार्ट प्लस लार्जर पार्ट दोन्ही मिळून 560 एवढी त्याची लेंथ होती। याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो। बाय सेकंड कंडिशन तेच वाक्य जर आपण पुढे कंटिन्यू रीड केलं तर आपल्या लक्षात येतं की त्यात अजून एक कंडिशन दिलेली आहे। ती अशी, बघा काय म्हणतोय, त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायला सांगितलं सच दॅट, इथून कंडिशन दिली ट्वाईस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट। स्मॉलर पार्ट जो आहे त्याची दुप्पट करायची, ट्वाईस स्मॉलर पार्ट म्हणजे एक्स इज इक्वल टू द 1/3 ऑफ द लार्जर पार्ट। 1/3 करायचं आहे लार्जर पार्टचं। हे ॲक्च्युअलमध्ये दुसरं इक्वेशन यातनं आपल्याला मिळणार आहे। व्हेरिएबल एका बाजूला कॉन्स्टंट, एका बाजूला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला ते असं मिळेल बघा, किंवा यालाच थोडं सिम्प्लिफाय करताना असं करता येईल आपल्याला। हा 3 डिवाइडला इकडे त्यांना मल्टिप्लिकेशनला, जर मल्टिप्लिकेशनला आलं तर इकडे होणार आहे 6x बरोबर y आणि हा y लेफ्ट हँड साईडला आणताना 6x - y इज इक्वल टू 0। याला 2 नंबरचं इक्वेशन। आता इक्वेशन 1 आणि 2 आपण आपल्याला ज्या सबस्टिट्यूशनने किंवा 2 इक्वेशन मिळून आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो। आणि इथं आपण जी युजली सिम्प्लिफिकेशनची पद्धत वापरतो त्या पद्धतीप्रमाणे वायचा कोएफिशियंट 1 प्लस इथं मायनस, दोघांची ताकद सारखी आहे आणि म्हणून मी त्या दोघांचे साईन वेगळे आहेत म्हणून त्या दोघांची ॲडिशन करून टाकतो। ॲडिंग इक्वेशन 1 and 2। पुढचा पार्ट कंपॅरेटिव्हली सोपा होऊन जातो। 1 and इक्वेशन 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ॲड करून टाकतो। इक्वेशन 1 आहे x + y = 560। तसं बघितलं तर स्टारवाला एवढं प्रॉब्लेमसारखं त्यात नाही आहे काही, परंतु आता दिलं आहे त्यांनी दोघांचे ॲडिशन आणि ॲडिशन केल्यावर 6x + 1x दिस इज 7x + y - y गेट कॅन्सल्ड। 560 अधिक 0 560 आणि याच्यावरून एक्सची किंमत आपल्याला मिळते 560 भागाकारात 7 आणि हा मिळणार 7×8 = 56। इथं 0 80, एक्सची किंमत मिळाली 80। ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुटअप करूया आणि आपल्याला दुसरी किंमत मिळेल। मी काय करतो बघा, पुट x = 80 इन इक्वेशन 1 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये पुट करतो। एक्सची किंमत 80 अधिक y बरोबर 560। इक्वेशन 1 मध्ये किंमत पुट केली, y विल बिकम 560 मायनस प्लस 80 इकडे त्यांना मायनस आणि 560मधून 80 गेले तर या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे 480। ठीक आहे, y = 480।
मग स्मॉलर पार्ट मिळाला 80 सेंटीमीटर आणि लार्जर पार्ट मिळाला हा 80 सेंटीमीटरचा आणि या 480 सेंटीमीटर दोन्ही मिळून होणारे 560. देअरफॉर द स्मॉलर पार्ट, ज्या भाषेत प्रश्न विचारला आहे त्या पूर्ण वाक्यात आपण उत्तर लिहिणार. स्मॉलर पार्ट इज 80 सेंटीमीटर अँड लार्जर पार्ट इज ऑफ 480 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी आपलं प्रॉब्लेम संपला आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हॅव अ नाईस डे.